गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. आम्ही सगळे जाण हांगासर कित्याक आयल्या? कित्याक आयल्या आम्ही सगळे जाण? कित्याक आयल्या ते सांगा मरे. म्हजें घर हे कायदेशीर करपा खातीर आयल्या. आयल्या काय ना? हा, सगळ्यात पयलीं ताळयो मारा अलेक्स बॉब सिक्वेराक. ताणें हांगासर आपयला. ते पयलीं मोती धरपाक जाय तुमचे, ताका पयलीं ताळयो मारात. हो कार्यक्रम हांगासर तेणी स्पेशली म्हाका 2 दिसां पयलीं फोन केलो आनी आपल्या नुव्यातल्या लोकांची घरां अशीच वेगवेगळी, हांव सांगता मागीर तुमकां कळटलें, जी घरां आमी बेकायदेशीर म्हणना बट ती इररेग्युलर आसा. ओके, वेगवेगळ्या कारणां खातीर ती जर रेग्युलर करतले आनी विशेष सुटावो करतलो आसत, ताणें खास करून सांगलें की वेगळो कार्यक्रम आमचे लोक मडगांव येवचेना पावला, ताका हांगाच मिटींग घेवया म्हणून तेणी स्पेशली म्हाका हांगा आपयला. म्हाका खूब बरें दिसलें. दनपारच्या 12 वरांचेर सुद्दां तुमी सगळे जाण हांगासर आयल्या आनी म्हजें घर कितें ही स्कीम समजून घेतले. व्यासपीठार स्टेजीर आशिल्ले बाकीचे सगळे मानेस्त म्हजे समोर आशिल्ले म्हज्या मोगाळ भावानो आनी भयणीनो, म्हजें घर ही स्कीम एक्सप्लेन करपा खातीर आयलां. आमी कायदो केला म्हजें घर हें रेग्युलरायज करता आसतना. फाटलीं 63 वर्सां जालीं, सरकारां आयलीं आनी सरकारां गेलीं, म्हटल्यार म्हज्या सरकारान सामान्य मनशाचो विचार केला. विचार कोणाचो केला? जो कोमुनदीच्या जागेत रावता, कोमुनदाद प्रॉपर्टी, जो भाटकाराच्या जागेत रावता, जो गव्हर्मेंटाच्या लँडात रावता, जो 20 पॉयंटात रावता आनी जो प्रायवेट बारीकसो प्लॉट विकतो घेतला 200 स्क्वेअर मिटर आनी तितूर घर बांदलां, ताजो विचार करता. हे आमी कित्याक करता सांग पळोवया. आतांच्या घडीक कितें जालां, इतक्या वर्सांक कोण कोर्टान वचनाशिल्लो, आतां कोर्टात वचूंक लागल्या लोक. शेजारी शेजाऱ्याच्या अगेन्स्ट कोर्टात वता, भाव भावाच्या अगेन्स्ट कोर्टात वता. दुसरी गजाल कोणूच ना जाल्यार थोडे एक्टिविस्ट तयार जाल्यात आनी ते एक्टिविस्ट सुद्दां केसी घालपाक लागल्या. कोणाचेर केसी घालता? केसी घालता गव्हर्मेंटान लँड कोणें आसा ताजेरूय केसी घालता. केसी कोणाचेर घालता? आपली कोमू प्रॉपर्टी आसा, म्हणजे दोगा भावांची प्रॉपर्टी, तितूर एकट्यान घर बांदलां जाल्यार ताजेरूय केसी घालता. केसी कोणाचेर घालतात? 20 पॉयंटान जेणी ग्राउंड+1 घर काडल्यात, आपली फॅमिली वाडल्या म्हणून ताजेरूय केसी घालता. ही सगळीं घरां इररेग्युलर आसात. हांव इल्लीगल म्हणना परत एकदां. इररेग्युलर कित्याक? घर बांदता आसतना तुमी कन्स्ट्रक्शन लायसन घेतलेलें ना घेवं. तुमी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट घेतल्या ना घेवं. त्या 1/14च्या उताराचेर तुमचें नांव आसा ना नांव. हेका लागून ती घरां ही इररेग्युलर घरां. ती लीगल करपा खातीर आमच्या सरकारान कायदो हाडला आनी तो म्हणजे म्हजें घर. ही कायदो आसा तो म्हजें घर. ताका विरोध कोणी केलो? कोणी केलो विरोध? खबर ना? कोणी केलो रे? अपोजिशन पार्टीन केलो. कोण अपोजिशन पार्टी? काँग्रेस अपोजिशन पार्टी. आनी कोण? आम आदमी अपोजिशन पार्टी. आनी कोण? गोवा फॉरवर्ड. आनी कोण? आरजी. म्हणजे मेन कोण? काँग्रेस आनी आम आदमी. ते अशें नाचताले ते पळयल्ले मरे तुमी? ते कितें सांगतात? लोकांची घरां रेग्युलर करूं नाका हय सांगतात ते. तांच्यांनी बील पिनलें आनी भायर उडयलें. म्हणजे कोमुनिदाद जागेन जी तुमी घरां बांदल्या लोकांनी, ती तेन्ना कित्याक हाडूंक ना तेंच्यांनी? तेन्ना कित्याक हाडिल्लीं ना? आतां जे आमदार जे सांगता पळय न्ही, ते सांगतात तुमची घरां रेग्युलर करूं नाका म्हणून. काँग्रेस आनी आम आदमी पार्टी निव्वळ सांगता की एकूय घर रेग्युलर करूं नाका. म्हणजे तांकां तुमची चिंता आसा? ना. तुमची घरां मोडची अशी तेंची इच्छा आसा. हें कळपाक जाय म्हणून सांगता हांव. भारतीय जनता पार्टीचें सरकार, म्हजें सरकार, अलेक्स बाबाचें सरकार जें आसा पळय न्हू, ह्या सरकाराक ही घरां कायदेशीर केल्ली जाय. पयलेच फावटी आमी ही घरां कायदेशीर करपाचो कायदो पास केला. तितूर हिंदूंची घरां, कॅथलिकांची घरां, मुस्लिमांची घरां, सगळ्यांची घरां रेग्युलर करपाची आहा. पर्टिक्युलरली एका रिलीजन आनी एका कास्टाची घरां आमी रेग्युलर करपाचें ना. पेडण्या पासून काणकोण पर्यंत आनी 70 पासून सालसेत पर्यंत
ह्या सगळ्यांची घरां कायदेशीर करपाची आसा. ते कितें सांगतात रे, तुम्ही भायल्यांची ते आम आदमीवाले आहात पळय न्ही, आमी भायल्यांची घरां रेग्युलरायज करपाक लागल्या म्हणून. अरे फॉर्मां घेवपाक येता पळय न्ही, कोण तरी गाब्रियल येता, वाज येता, गावडे येता, नायक येता, हे कोण लोक? हे गोंयकार न्ही? विचारात तांकां विचारपाची गरज आसा. ते जेन्ना येवन सांगता पळय न्ही, भायल्यांची घरां करून पळयता, हांगा बसलेले लोक आहा ते कोण? आमी सगळे कोण? कोण रे? हय मरे? जाल्यार म्हज्या बरोबर भारत माता की सगळे आदी हात वयर काडा एकदम. भारत माता की वंदे. हांवें फक्त इतक्याच खातीर सांगता, तुमकां कळपाक जाय, हे काँग्रेस आनी आम आदमी पार्टी लोकांच्या तकलेन जे घालता पळय न्ही, हेंकां लोकांची घरां मोडलेली जायी. हेंकां लोकांची घरां बांदलेली नाका. आमच्या सरकाराक तुमचें घर जें आहा हें कायदेशीर केल्लें जाय. म्हणून अलेक्स बाबान आतां त्या दनपारच्या काळार आफोनूय बी ती स्कीम एक्सप्लेन कर म्हटलां. हे फॉर्म आतां तुमकां सगळ्या जाणांक मेळटले. आमचे डेप्युटी कलेक्टराचें ऑफिस, आमदाराचें ऑफिस तुमकां सगळ्या फॉर्म डिस्ट्रिब्यूट करतले. गडबड करूं नाका, तुमची घरां आमीच कायदेशीर करतले. फुडले 6 म्हयने हा फॉर्म भरपाक. फॉर्म भरल्या उपरांत तुका जो कितें मदत जायी फ्रॉम हीज ऑफिस ओनली आमी तुका मदत करुया. ताज्याच ऑफिसांतल्यान कोणाक एफिडेविट मारपाक आसतलें, कोणाक बर्थ सर्टिफिकेट काडपाक आसतलें, कोणाक डेथ सर्टिफिकेट आसतली, किंवा कोणाक रेजिडन्स सर्टिफिकेट आसतली, हे जे सगळे डॉक्युमेंट जाय ते सगळे डॉक्युमेंट आमी त्याच्याच ऑफिसा मार्फत तुमकां सगळ्या जाणांक दिवया. आनी म्हणून हांवें कित्याक सांगता, जितके जाण फॉर्म भरता तितक्याय लोकांक तांचें घर कायदेशीर करून दिवपाचें हे 100% दितलो, हें हांव ठामपणे सांगता. ती घरां कायदेशीर करपा खातीर आमी आज हांगासर आसा. म्हाका एक सांग, गव्हर्मेंट लँडात कितल्या जाणांची घरां हात वयर करात? रेव्हेन्यू लँड, गव्हर्मेंट लँड, गव्हर्मेंट लँड. भाटकाराच्या जागेन कितले जाण आहा तितके हात वयर करात. भाटकाराच्या जागेन बरें सकयल कर. कोमुनिजातच्या जागेन कितले जाण आहा तितके हात वयर करात. कोमुनिजात जागा सकयल करात. ओके, 20 पॉयंटान कितले जाण आहा तितके हात वयर करात. 20 पॉयंट. ओके. आनी गव्हर्मेंट रिएबिलेट करपा खातीर जर कोणाची घरां बी शिफ्ट केल्या जाल्यार ताजेंय बी घर आनी प्रायवेट लँडात आसतलें घर कितल्या जाणांचे कायदेशीर करपाक जाय ते हात वयर करात. प्रायवेट लँड, प्लॉट तुमीच विकत घेतला आनी घर बांदलां, किंवा आपल्याक कोमू प्रॉपर्टीत घर बांदलां, ते कायदेशीर करपाक जाय. म्हणजे तुमी एक लक्षांत घेयात, आमकां सगळ्यांची घरां ही कायदेशीर करपाक जाय. जावं ते भाटकाराच्या जागेर आसतले, जावं ते प्रायवेट लँडात आसतले, ही सगळीं घरां ही कायदेशीर करपाक जाय. हांव फक्त सांगता, तितकेच लक्षांत घेयात आनी ते फॉर्म भरात. तुमचे रेग्युलरायज करपाची जबाबदारी आमची. तुमचें घर रेग्युलरायज करपाची जबाबदारी बाब अलेक्साची. तुमचें घर रेग्युलरायज करपाची जबाबदारी जी वयर बसल्या त्या सगळ्यांची. ते रेग्युलरायज करून 100% रेग्युलरायज करून दिवपाची जबाबदारी आमची. म्हणून आमी 1972च्या पयलींची जेंची घरां आसा, जी जुनी घरां आसा 1972च्या पयलीं, आमी जर कोणायकूय विचारलें तुजें घर कायदेशीर आसा, कितें डॉक्युमेंट आसा, हावस टॅक्स रिसिप्ट जर सोडली जाल्यार डॉक्युमेंट कितें आहा? कितें आसा? कांयच ना. फक्त एक आसा ती हावस टॅक्स रिसिप्ट. 1972च्या पयलींच्या घरांक 1/14च्या उताराचेर हावस ओन बाय, ओके, कोण तरी म्हणजे गाब्रियल कोण तरी नांव आसतलें, ओके, किंवा तेजे आनी तेजे प्लॅनाचेर मार्क केल्लें घर आसतलें. म्हणून ज्याची घरां 1972च्या पयलींचें जेचें जुनें घर आसा ताणें 2 तरेचे फॉर्म भरपाचे. एक फॉर्म भरून डेप्युटी कलेक्टरा कडेन दिवपाचो, ताका 3च डॉक्युमेंट लावपाचे. एक हावस टॅक्स रिसिप्ट, दुसरें 114 आनी तिसरें सर्वे प्लॅन. म्हणजे ताचें घर हे परमनंटली ताज्या नांवार करून दिवपाची सनद सर्टिफिकेट ही आमी डेप्युटी कलेक्टराच्या मार्फत इश्यू करतले. तीच सर्टिफिकेट, सनद सर्टिफिकेट तेणी घेवपाची आनी आपल्या पंचायतीन ताणें एप्लाय करपाचें. 1000 रुपया फक्त भरपाचो, ओन्ली 1000 रुपीज. पंचायत ताका डायरेक्टली तुजें घर ह्या सर्वे नंबरान आसा,
तें घर कायदेशीर आसा म्हणून ताका सर्टिफिकेट मेळटली. ती पूर्ण घर 1972च्या पयलींचें घर हे 100% घर कायदेशीर करून सरकारान दिवपाचें थारायलां. आमी पळयता की थोडीं घरां अशींच आसात, ते बाबडे रावता खंय तरी फॉरेन कंट्रीन, तांची घरां हांगा विकपाकूय काडलीं थोड्या जाणांनी. तोय आनी एक वेगळो प्रॉब्लेम आहा. म्हणजे हे कित्याक, जे कोण रिलेशनान आहा तेंच्यांनी आपल्या आतांच जर नांवार करून घेतलें ना जाल्यार ती घरां हडप करपाचोय धंदो थोड्या जाणांनी सुरवात केला. म्हणून म्हाज्या सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की आपली सनद सर्टिफिकेट आपलें घर जशें नांवार करून दवरलें काय परमनंटली आपल्या नांवाचेर जातलें. फुडें आपल्या नेक्स्ट जनरेशनाक तें सोंपें वतलें. ताका नवें घर बांदता आसतना सनद सर्टिफिकेट काडपाची गरज ना, फॉरेस्टान चल, PWDन चल, हें करपाची गरज ना. आनी फाल्यां सकाळीं ताका ग्रावंड+1 जरी घर बांदपाचें जालें जाल्यार ताका आमी पंचायतींतल्यानूच कन्स्ट्रक्शन लायसन्स दिवपाचें आसा. इट इज अ इजी प्रोसेस. ओन्ली 2000 रुपीसान डायरेक्टली तुमचें घर हें परमनंटली रेग्युलरायज जातलें. जावपाक जाय काय नाका? हय काय नाका? हे परमनंटली करपा खातीर आज आमी हांगासर आयल्यात. आनी म्हजें घर ह्या स्किमीच्या अंतर्गत हें आमी सगळें करपा खातीर घेतलां. नेक्स्ट हाज्या मार्फतूच आमी हावज रिपेर सर्टिफिकेट, आमचें घर जर रिपेर करपाचें जालें जाल्यार पंचायती सर्टिफिकेटी दिता. हावज रिपेर सर्टिफिकेट पंचायत सर्टिफिकेट दिना. हेन्सफोर्थ तुमकां जर हावज रिपेर करपाचें आसत पंचायतीनूच एक फॉर्म मेळटलो हावज रिपेर करपाक दिवपाचो, ताका एस्टिमेट लावपाचो आनी स्ट्रक्चरल स्टेबिलिटी दिवपाची इंजिनियरा कडल्यान सर्टिफिकेट दितले. विदीन 3 days तुमी एप्लाय केल्या उपरांत तुमकां पंचायत हावज रिपेर सर्टिफिकेट इश्यू करतले. आमी पळयता घरां कितलींशींच रिपेर करपाक काडटा, कोण तरी कंप्लेन दिता, पंचायत स्टॉप ऑर्डर काडटा आनी घर बंद जाता. तें जावचें न्ही म्हणून हावज रिपेर सर्टिफिकेट. सेकंड आमी बायफर्केशन सर्टिफिकेट दिवपाचेंय केलां. बायफर्केशन सर्टिफिकेट कित्याक, एका घरांत जर 2 जाण भाव रावता जाल्यार ते 2 जाण भाव तांच्या घरांत झगडी जाता काय जायना? जाता. कित्या खातीर जाता? लायटी खातीर जाता, उदका खातीर जाता, घराचे वांटे करूंक जाता, टॉयलेटी खातीर जाता. हय काय ना? ते जे जावचें न्ही म्हणून त्या दोगांय भावांनी बायफर्केशन फॉर्म भरून दिवपाचो पंचायतीन. आमी ताका 40A आनी 40B वी आर इश्युईंग 2 numbers. 2 वेगवेगळे नंबर ताका इश्यू करतले. अलॉंग वीथ दॅट देर इज NOC फॉर द लायट कनेक्शन, NOC फॉर द वॉटर कनेक्शन, इवन द NOC फॉर द सुलभ टॉयलेट. ही जर आसत जाल्यार ती आमी इश्यू करतले सो दॅट ते थंयसर आनीक झगडी जावची न्ही म्हणून बायफर्केशन सर्टिफिकेट ही आमी म्हज्या घराच्या अंतर्गत करपाचें ठरयलां. नेक्स्ट गव्हर्मेंट प्रॉपर्टीज जेचें घर आसा ताणें आपलो गव्हर्मेंट प्रॉपर्टी वेगळो फॉर्म भरून दिवपाचो आनी तेणी 28 फेब्रुवारी 2014 पयलींची रेजिडन्स सर्टिफिकेट ही ताच्या पयलींची काडपाची, हावस टॅक्स रिसिप्ट आपली लावपाची आनी फॉर्म भरून दिवपाचो. हें लायता आसतना म्हणजे ताका आमी गव्हर्मेंटाची जी लँड तेणी एक्वायर केल्या घर आनी घरा भोंवतणी 2 meters ही लँड ताका डायरेक्टली मेळटली. क्लास 1 सनद ताज्या नांवार इश्यू करतले बट नॉट फ्री ऑफ कॉस्ट. ही वॉन्ट्स टू पे. ताका सर्कल रेट तेन्ना कितें आशिल्लो तो सर्कल रेट म्हणजे इफ नुवें जर 100 रुपीज सर्कल रेट जर आसत तेन्ना इन 2000 जाल्यार 100 रुपया इंटू 300 स्क्वेअर मिटर 30,000 तेणी गव्हर्मेंटाक पे करचें पडटलें. आमी क्लास 1 सनद म्हणजे ती जागा तुमच्या नांवार करून दितले, तुमी ओनर जातले. दिस इज रिगार्डींग द गव्हर्मेंट लँड. सेकंड इज कोमुदिदाद लँड. कोमुदिदाद लँडान तें घर आनी घरा भोंवतणी 2 meter मॅक्झिमम विदीन 300 स्क्वेअर मिटर ही लँड आमी तांच्या नांवार करून दितले. ही लँड जी आसा पयली म्हणजे जाका आमी म्हणटा की क्लास 1 सनद कोमुदादीची NOC तुमी मागची पडटली. तुमीय मागात, तुमचो आमदारूय तांकां रिक्वेस्ट करतलो कोमुदादी कितें म्हणून की ती लँड जी आसा पळय न्ही तांकां NOC दियात म्हणून आनी ती NOC जी आहा पळय न्हू ही कोमुदादी कडल्यान घेवपाची सो दॅट आमकां परमनंटली कोमुदिदाद बांदलेलें घर हें तुमच्या नांवार जातलें. जावंक जाय काय नाका? कोमुदादीतूय बांदलेलें घर बट तें फुकट जावचें ना. अगेन म्हणजे थंयसर जर 100 रुपया पर स्क्वेअर मिटर सर्कल रेट जर आसत 100 रुपीज प्लस 20 म्हणजे जाका आमी 120 रुपीज पर स्क्वेअर मिटर म्हणजे 36,000 रुपया तुमी भरचे पडटले. जेणे करून कोमुदादीक पयशे आमी दिवपाची गॅरंटी आमी घेता आनी कोमुदादीचो प्लॉट तुमच्या नांवार जातलो.
ओके, हे जाल्यार रिगार्डींग कोमुनिदाद. थर्ड वन इज एन 20 पॉयंट प्रोग्राम. 20 पॉयंट प्रोग्रामान इन 1975 जेका प्लॉट अलॉट केलो ती ऑर्डर आहा फक्त, बरोबर काय न्ही, आनी कागदा कांयच ना. तो प्लॉट आमी तुका सनद इश्यू करतले. मॅक्झिमम टू मॅक्झिमम फक्त 5,000 रुपया भरून तो प्लॉट परमनंटली तुमच्या नांवार जातलो. ताका क्लास 1 सनद मेळटली, म्हणजे कायमचो तुमचो कटकट मिटलो आनी केन्ना कोर्टाची केसूय येवची ना आनी पंचायतींतल्यान नोटिसूय येवची ना. ओके, इफ इन केस कोमुनिदाद प्लॉट आमी दिल्लो ए मनशाक, तेणी जर विकला बी मनशाक, ओके, जाल्यार तो फॉर्म तो जो आतां रावता पळय न्ही तेज्या नांवार आमी करून दितले. पयलींच्या मनशाचेर न्हू, जो त्या घरांत आतां रावता तेका तेज्या नांवार करून मेळटले. आनी फोर्थ वन इज एन प्रायवेट लँड. प्रायवेट लँडान जेचें घर आसा तो म्हणटलो हांवें म्हाज्या जागेन हांवें घर बांदलां. सरकाराक तुवें जे कन्स्ट्रक्शन लायसन्स दिवपाक जाय आशिल्ले ते पयशे दिवना, ऑक्युपन्सी दिवना, म्हणून तुजें घर कायदेशीर जायना. तें घर कायदेशीर करपा खातीर सुद्दां आमी परत एकदां आमकां 28 फेब्रुवारी 2014 बांदलेलो आमचो रुका म्हणजे रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथोरायज्ड कन्स्ट्रक्शन ह्या कायद्याच्या अंतर्गत तुमी घर बांदलेलें आहा पळय न्ही तें आमकां कायदेशीर करून दिवपाक मेळटा. नुवें मतदारसंघातलें पूर्ण घर जर कायदेशीर करपाचें जर जालें जाल्यार 30,000 to 40,000 रुपीज कितें ताका भरचें पडटलें. तुमच्याच जागेत बांदलेलें घर पयलीं म्हणजे रस्तो ना किंवा तें व्हडलें बांदलां, तुमी कन्स्ट्रक्शन लायसन्स घेवंक ना, तुमी सनद काडूंक ना, ऑर्चर्ड जाग्यान बांदलां, विविध प्रॉब्लेम आसतले वेगवेगळे, किंवा 200 स्क्वेअर मिटरांत घेतलां जाल्यार ताका मॅक्झिमम टू मॅक्झिमम 30,000 ते 40,000 रुपया भरून तें घर परमनंटली तुमच्या नांवार जातलें. म्हणजे ताका लागून परत कोणाचें टेन्शन घेवपाची गरज ना. आमकां जाय जाल्यार हावजींग लोन मेळूं शकता, तें घर ग्रावंड प्लस 1 बांदूं शकता, म्हणून तेजो तोय प्रॉब्लेम हो सुटावो जातलो. आनी त्याच बरोबर आमी जें म्हणटा की गव्हर्मेंट लँड, कोमुनिदाद लँड आनी 20 पॉयंट प्रोग्राम ह्या तिगाय जाणांनी तेजो जागो टायटल क्लियर जालो. पळया, लँड टायटल क्लियर जालो, बट घर रेग्युलरायज करपा खातीर तेणी रुकाचो फॉर्म भरपाक जाय वेगळो, रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथोरायज्ड कन्स्ट्रक्शन हाजो फॉर्म भरपाक जाय आनी आपलें घर हें परमनंटली रेग्युलरायज करपाक जाय. म्हणजे बारीकसो जेजो 300 स्क्वेअर मिटरान घर आहा ताका एक 30,000 रुपया भरल्या उपरांत तो प्लॉट ताका मेळटलो आनी तेजें घर रेग्युलरायज केल्या उपरांत आनी एडिशनल 30,000 to 40,000 भरल्या उपरांत ताजें घर हें परमनंटली रेग्युलरायज जातलें. ताका केन्नाच कोर्टाची नोटीस येवची ना किंवा कोणूय कोर्टात केस व्हरतलो म्हणून ताका भिवपाची गरज ना. हें सांगपा खातीर, कारण आमी सदांच पळयता मनीस जल्माक येता आसतना कांयच घेवन येयना आनी वयता आसतनाय बी कांय घेवन वचना. आपल्या पुराय आयुश्यांत एकूच घर बांदता काय ना, तो दोन दोनदा बांदिना, तो रीण काडून बांदता, कॉपरेचे पयशे घेता, वस्ती घाणाक दवरता काय ना, आनी 10-12 लाखान आपलें घर बांदता. आनी त्या घराचेर जर नोटीस आयली जाल्यार ताका एटॅकूय येता, तेजो प्रेशर वाडटा. तो येवचो न्ही म्हणून आपलें घर हें परमनंटली रेग्युलरायज करपा खातीर म्हजें घर ही योजना सरकारान हाडल्या. आनी तें घर आज कायदेशीर करपाक म्हणून हांव म्हणटा विरोधकांक सांगपाक काय जायना, ते बंगल्यान रावतात, ओके, दे आर द लँडलॉर्ड्स, तेंचे व्हडले बंगले आहा. आमकां चिंता आसा तुमच्या बारकेल्या घराची, आमकां चिंता आसा भाटकाराच्या जागेर रावपी लोकांची, आमकां चिंता आसा कोमुनिदादच्या जागेर रावता त्या लोकांची, आमकां चिंता आसा जो रेव्हेन्यू लँडांत कोण तरी रावता पळय न्ही ताजी चिंता म्हाका आनी आलेक्स बाबाक आसा, म्हणून तुमकां हांगासर आपयल्या. आनी ती घरां रेग्युलरायज जावची म्हणून म्हजे घर ही स्कीम आसा. हांवें जशें तुमकां सांगलें, सगळ्या जाणांक जांकां फॉर्म जाय तिके आतां फॉर्म मेळटलेच, पण हाज्या व्यतिरिक्तूय जर फॉर्म जाय आसत आलेक्स बाबाल्या ऑफिसांतल्यानूय बी तुमकां मेळटले. ते फॉर्म सगळ्या जाणांनी भरचे. आमी जाय जाल्यार एक शेड्यूल डिसायड करुया थ्रू द पंचायत वायज, आनी तुमचे सगळे पंच सरपंच जे हांगा बसल्या तो शेड्यूल डिसायड करून तांकां थंयसर येवन एफिडेवीट करपाक जाय, बाकीचें आनी कितें करपाक जाय तेंय करून दिता. एनादर 6 months आसा, त्या ती तुमी सोमतेच फाल्यां डेप्युटी कलेक्टरा कडेन किंवा फाल्यां मामलेदारा कडेन फाल्यां पंचायतीन वचपाची गरज ना. फुडल्या 6 म्हयन्यांक तुमकां हे फॉर्म भरपाक जाय. ते भरून ताका सगळे डॉक्युमेंट लावया आनी देन वील सबमीट. आनी ताज्या उपरांत
ह्या 6 म्हयन्या भितर हे सगळें काम कंप्लीट करुया आनी नेक्स्ट 6 म्हयन्यांनी तुमकां जी सनद कॉपी जी दिवपाक जाय पळय न्ही, घर रेग्युलरायज करून दिवपाक जाय पळय न्ही, त्या ऑर्डरीचो कार्यक्रम परत एकदां हांगासरूच लावया काय नाका? तुमकां जाय काय नाका? जाय जाल्यार म्हज्या बरोबर भारत माता की. थोड्या जाणांक नाका, थोडे जाण हात वयर काडिना मरे. सगळे जाण हात वयर काडा एकदम. भारत माता की वंदे. हेच करपा खातीर आमी हांगासर आयल्या. म्हणून हांव तुमकां मुद्दामूच सांगता, फक्त याद दवरात, म्हजें घर ह्या स्किमीक काँग्रेसीन विरोध केला. म्हजें घर ह्या स्किमीक त्या आम आदमी पार्टीन विरोध केला. ते तुमकां आतां येतले सांगपाक. कितें म्हणून? कित्याक येतले? कितें सांगपाक येतले रे? तेन्ना याद दवरात, ही स्कीम तुमच्या मदीं हांव आनी अलेक्स बाब घेवन येयला. हाजी याद दवरपाची तुमकां गरज आसा. कारण म्हज्या सरकारात म्हजे घर ही योजना काडटा आसतना तेजो खूब विचार केला. बारीक मनशाचो विचार केला. तुमच्या सारकेले लोक जे हांगासर आयला तांचो विचार केला आनी तेंचें घर कायदेशीर जावचें म्हणून हो प्रोसेस आमी सुटसुटीत केला. हांव तुमचो चड वेळ घेयना. तुमी सगळे जाण हांगासर आयले. तितक्याय जाणांची घरां ही कायदेशीर करपाची जबाबदारी ही म्हजी आसा. आनी हे सांगता आसतना 100% तुमच्या सगळ्यांची घरां कायदेशीर करून दिवपाची जबाबदारी म्हजी आसा. बट तुमचो सगळ्यांचो मोग हो म्हज्या सरकाराचेर असोच आसूं न्ही आनी तो मोग म्हजेर आनी अलेक्स बाबाचेरूय असोच आसचो न्ही. आसतलो काय ना? हय काय ना? हय जाल्यार परत एकदां म्हज्या बरोबर नेटान भारत माता की. भारत माता की. खूब खूब धन्यवाद. थँक्यू. मुखेलमंत्र्याच्या हातांतल्यान पयले सुवातेर म्हाका राधिकाचारी हाचे टायमाचेर येवन हे फॉर्म घेवन राधिकाचारी ते उपरांत म्हाका संजिता बोरकार हाच्या टायमाचेर येवपाक संजिता बोरकर ते उपरांत प्रभाकर कारापूरकर देवेंद्र गावडे सरकारी जाग्यार हे स्किमी खातीर आमी फॉर्म भेटयतात. सानी खुलासो आनी फुडें येवचें. मुखेलमंत्र्याच्या हातांतल्यान हे फॉर्म घेवचें. ते उपरांत कारिदाद रॉड्रिगीस हाणें फुडें येवंक मागता. कारिदाद रॉड्रिगीस. ते उपरांत 20 पॉयंट प्रोग्राम हाचे खातीर मिगेलिना बारेटो. मिगेलिना बारेटो 20 पॉयंट प्रोग्राम. ताच्या उपरांत अनुष्का फेर्नांडीस. कोमुनिदाद जाग्यार मानुएल गोन्साल्वीस. मानुएल गोन्साल्वीस आनी मिलाग्रिना रॉड्रिगीस. सगळ्यांनी मोठ्यान तांकां ताळयो मारच्यो.
कार्यक्रम सोंपोवचे आदी मागता आमचे जॉयंट मामलतदार रोहन पै सचेताय दिनवासनेची उतरां उलोवंक. अश्विनी बंडेकर रचते मागता फुडें येवन. आणि दीक्षा नायक शिरोडकर. आनंद नाईक रचते मागता मातशे फुडें येवन. दिनवासनेची उतरां उलोवंक.